शिंदी येथील रेणुका मातेच्या नवसाच्या गाड्या ओढण्याची 70 वर्षाची परंपरा कायम. 205 भक्तांनी ओढल्या गाड्या. रेणुका माता नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात आख्यायिका. केज तालुक्यातील शिंदी या गावी 70 वर्षाची परंपरा कायम ठेवत रेणुका मातेच्या नवसाच्या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला. चैत्र महिन्याच्या सप्तमीला ज्या भाविकांनी नवस केला आहे असे भाविक रेणुका मातेच्या मंदिरात नवस फेडण्यासाठी 10 दिवस देवीची आराधना करतात व आज 11व्या दिवशी गाड्या ओढून केलेला नवस फेडला जातो. रेणुका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून गेल्या 70 वर्षापासून या देवीच्या नवसाच्या गाड्या ओढण्याची परंपरा आज कायम शिंदी व परिसरातील ग्रामस्थ जपत असल्याचे दिसून येत आहे. या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला शिंदी, येवता, घाटेवाडी, गप्पेवाडी, नामेवाडी येथील भक्त मोठ्या संख्येने गाड्या ओढण्यासाठी रेणुका मातेच्या मंदिरात 10 दिवस नित्यनेमाने देवीची पूजा करून आपला नवस पूर्ण करतात. यावर्षी 205 भक्तांनी आपला नवस पूर्ण करतात. यावर्षी 205 भक्तांनी आपला नवस गाड्या ओढून पूर्ण केला. या सर्व भक्तांची राहण्याची, जेवणाची सोय रेणुका माता ट्रस्ट व भाविक मिळून करतात. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील लहान थोर मंडळी मोठ्या श्रद्धेने मनात कुठलेही मतभेद न ठेवता सर्व एकोप्याने हा कार्यक्रम संपन्न करतात. यावरून शिंदी ग्रामस्थांचे बाहेरून आलेले यात्रेकरू कौतुक करत होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व जाती धर्माचे व सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकोप्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाहेरगावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजच्या दिवशी सर्व ग्रामस्थ गावात जमा होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करतात व रेणुका मातेचा आशीर्वाद घेऊन आपल्या ठिकाणाला परत निघून जातात. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून शिंदी ग्रामस्थ व परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने जपत आहेत. एबी न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड जिल्हा प्रतिनिधी. काय सांगाल, आज आपल्या यात्रेचा शेवटचा दिवस गाड्या ओढण्याचा दिवस चालू आहे आणि गाड्या ओढण्यासाठी अनेक भक्त गेल्या 7-8 दिवसापासून इथं बसलेले असतात. आज कसा हा कार्यक्रमाची रूपरेषा असते? आज या ठिकाणी आयोजनतर्फेच्या चैत्र पौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आमचा आजचा हा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे. काही रेणुकेच्या या गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात गेली 60-70 वर्षापासून या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येक वर्षाच्या चैत्र पौर्णिमेला सप्तमी दिवशी या ठिकाणी नवस केलेले भक्त मंदिरामध्ये येऊन उपासना करतात. 8 दिवस असणाऱ्या या ठिकाणी उपासना होते आणि पौर्णिमेच्या दिवशी हनुमान रायाच्या जन्माच्या नंतर या ठिकाणी जगदंबेच्या गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते.